भरपूर मेहनत भरपूर संघर्ष केला आजच्या दिवसामध्ये, परंतु तदनंतर या स्टेजपर्यंत पोहोचले गेलेत. मुजीब फरासला आपण ओपनिंग करताना पाहत नाहीयेत, तर स्वतः या ठिकाणी फिरोज मेमन मैदानाच्या आतमध्ये यावेळेला ओपनिंग करण्याकरिता दाखल झालेत. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. जव्हार चषकाच्या पहिल्या नाईटची अंतिम मॅच. सुमित बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये सुमितचं काय अफलातून कार्य राहिलंय, कारण सुमितने 2 मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकलेला आहे आणि त्यामुळे किती महत्वाचा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल, सुमित तयार. ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. पहिला चेंडू या ठिकाणी पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलला आणि त्यानंतर हा जरूर अरबाजच्या पाठमधून येतोय चौकार. सुंदर स्ट्रोक सजवलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेला, तदनंतर चेंडू मात्र थांबला नाहीये. हलकासा ओव्हरपी चेंडू होता. या झोनमध्ये अरबाज नेहमीच खूप चांगली बॅटिंग करतोय हे आपण पाहिलंय आणि तो फटका अखेरकार पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सजवला गेलाय. सुमितवरती अटॅक झालाय, कारण महत्वाची मॅच आहे, त्यामुळे एक एक चुकी जी होते ना ती दुरुस्त करण्याची गरज आहे. चुका दुरुस्त करत मॅचमध्ये कंट्रोल निर्माण करावाच लागेल. पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. चर्चा होते जरूर प्रशांत, बंटी आणि तदनंतर सुमितमध्ये कशा पद्धतीने इथं मात्र फलंदाजांना थांबवायचंय, कारण महत्वाची मॅच आहे. दुसरा बॉल. आणखी एक स्ट्रोक चांगला आहे. यावेळेला मिड विकेटला चेंडू दाखल झाले. क्षेत्ररक्षक काझिम त्या ठिकाणी आहे आणि फील्डमध्ये नेहमीच काझिम खूप पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सीने फिल्डिंग ही चांगली केली जाते. 2 धावा याही चेंडूवरती बनत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा. कमालीची मॅच. प्रेक्षक वर्ग अजूनही या मॅचला बघण्याकरिता उपस्थित आहेत. 2:45 वाजलेत, परंतु प्रेक्षक वर्ग प्रत्यक्ष या मॅचला बघण्यासाठी उपस्थित आहेत. ओहो, लो फुल टॉस चेंडूला फक्त दिशा दिले आणि दिशा चांगली असेल फलंदाजाकडून तर मग गोलंदाजाची दशा थोडीशी खराब केली जाते. ते चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. काय सुंदर पद्धत तो फटका होता, कारण स्लोवर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्लॅटेड आणि तिथं मात्र फ्लिक केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अगदी तिथून मात्र तो चेंडू निघून गेला चौकाराच्या दिशेने आणि दुसरा चौकार या ओव्हरचा सुमितच्या वरती अटॅक केला जातोय. स्कोरबोर्ड 10 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग केली जाते. ओहो, यावेळेला बॅट इनसाइड आणि तदनंतर सरळ चेंडू स्टंपवरती जाऊन आदळतोय. विकेटचं नुकसान आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मिळतीये सुमितला, कारण आतापर्यंत खूप पॉवरफुल बॅटिंग होत होती अरबाज कडून आणि ती फलंदाजीला खामोश करण्याकरिता सुमितने मात्र या ठिकाणी विकेट मिळवली जाते. बॅटचा जरूर संपर्क आणि त्यानंतर सरळ चेंडू विकेटवरती जाऊन आदळला आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त झाले ती मोरच्या टीमला. मात्र जसं या ठिकाणी अरबाजची विकेट जशी विकेट मिळाली त्यानंतर मिस्टर JPL म्हणून ज्याची ओळख आहे असा मुजीब फरास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज गरज आहे जरूर चांगल्या बॅटिंगची. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. स्कोर कार्ड मात्र 10 या अंकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, ज्याचा बेनिफिट अरबाजने उचलला होता. 1 बॉल अगदी लॉंग ऑफच्या पलीकडे तर 1 बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 2 चौकाराच्या मदतीने आतापर्यंत 10 धावा फलकावरती जाऊन पोहोचत आहेत. बघूया मुजीब तयार. स्कोरबोर्ड कशा पद्धतीने अपडेट होईल. 4 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उडवलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि काझिम अगदी चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन त्या ठिकाणी दिले जाते. 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील. चांगली फील्ड रेस्ट्रिक्शन आतापर्यंत दाखवली जाते, कारण 30 सर्कलच्या पलीकडे 2च खेळाडू पाहायला मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण काझिम डीप मध्ये अगदी सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी काय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय.
5 बॉलमध्ये 12 धावा आल्या. चांगलं षटक हे आतापर्यंत गेलेलं आहे. 4 षटक 4 गोलंदाज ते यूज करावे लागतील. मात्र पहिलं षटक आतापर्यंत म्हणावं लागेल की चांगलं गेलंय. सरळ बॅटनं अलॉंग दी कार्पेट चेंडू त्या ठिकाणी कन्वर्ट झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. षटकाची समाप्तीची घोषणा होईल आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्तीच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 13 धावा 1 गडी बाद अशा पद्धतीने डीसीसी संघ सध्या या ठिकाणी सुरुवात देतोय. म्हणजे अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. किती धावसंख्या बनतील. एक विकेट अरबाजची पडली गेली ज्याने 10 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावल्या आणि त्यानंतर पॉवर प्लेचा खेळ आता होतोय समाप्त. 13 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस मुजीब आणि फिरोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डीसीसी टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. चर्चा मसलत केली गेली जरूर दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडूकडून, कारण या क्षणी जरूर समोर एक्सपिरियन्स गोलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यामुळे एक जरूर कडा संघर्ष आता या षटकामध्ये पाहायला मिळेल. 2 एक्सपिरियन्स फलंदाजाच्या अगेन्स्ट या ठिकाणी एक्सपिरियन्स गोलंदाज प्रशांत दुमाडा येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यामुळेच हे षटक खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळेल. क्वालिफायर मॅच चांगली रंगत आतापर्यंत राहिली. पहिलाच बॉल यावेळेला अगदी खाली राहणारा चेंडू, तिथं मात्र योग्य पद्धतीचं कनेक्शन नव्हतं. एक धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. वरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. खामोश ठेवले गेले. आक्रमक रवैया सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. अरबाजच्या विकेट नंतर खामोश पाहायला मिळत आहेत. फलंदाज तत्पूर्वी दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1.1 षटक. एकच बॉल आतापर्यंत झालाय. या वेळेला उडवलाय बराच कालावधीनंतर. इथं मात्र जरूर फिरोज मेमन यांच्या पाठमधून जरूर सुंदर टायमिंग दिला आणि त्यानंतर काय सुंदर फटका ठिकाणी सजवला. अनुभव संपन्न खेळाडू आणि त्याचा पूर्णपणे वापर केलाय. ओहो काय सुंदर फटका. या झोनमध्ये स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये नेहमीच फिरोज मेमनचा हातखंडा मजबूत असतोय आणि तो आपण पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली गेली आहे. ओ हो काय टायमिंग दिला आणि त्यानंतर चेंडू सरळ 6 धावसंख्येसाठी षटकार येतोय. या षटकारानंतर हलकासा आत्मविश्वास आणि हलकीशी ऊर्जा आता डीसीसी संघाची वाढताना पाहायला मिळते. कारण धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20 या अंकावरती. दुसऱ्या चेंडूवरती अटॅक झालाय. दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार आलाय. तदनंतर 7 धावा. 2 बॉल 7 धावा. बंटी पुन्हा एकदा सज्जवतोय समोर फिरोज. इथं मात्र आणखी एक फटका चांगला आहे परंतु हवेमध्ये चेंडू राहिला. एक चिकी सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. 2 धावा डेफिनेटली बनतील कारण सिंगल डबल धावा देखील तुम्हाला या ठिकाणून हलक्याशा पुढे घेऊन जाऊ शकतायत आणि तेच चित्र पाहायला मिळते. कारण सध्या तरी पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात आणि त्यामुळे स्कोर कार्ड 22 वरती जाऊन पोहोचलाय. रिस्क जरूर कुठल्याही पद्धतीची घेतली जात नाहीये डीसीसी टीमकडून, कारण हा सामना जर तुम्ही जिंकलात ना तर मग क्वालिफाय कराल आणि त्यामुळे दोन्ही टीम इथं चुका करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. ओहो सुंदर चेंडू आणि तेवढंच चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलंय. एका वेळेला वाटलं होतं की चेंडू निघून जाईल की काय. आता त्यानंतर जे आय कोऑर्डिनेशन असते ना, चेंडूवरची जी नजर असते ती तर आपण प्रॉपरली ठेवली गेली तर मग अशा पद्धतीची फिल्डिंग होऊ शकते आणि ते आपण पाहिलं होतं. सुंदर फिल्डिंग. एकच धावसंख्येवरती त्या ठिकाणी सॅटिस्फाईड राहावं लागलं. शेवटचे 2 बॉल दुसऱ्या षटकामध्ये. आत्तापर्यंत 3 बॉलवरती 4 धावसंख्या मुजीब फराजच्या बॅटमधून, जो मिस्टर JPL म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या मॅचमध्ये तशा पद्धतीचा खेळ होईल का. 3 बॉलमध्ये 9 धावा दुसऱ्या साईडला फिरोज मेमन यांच्या बॅटमधून आल्यात. शेवटचे 2 बॉल
किती धावसंख्या बनतील? प्रशांत दुबाडा आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एक षटकार जर सोडला तर तदनंतर चांगली गोलंदाजी राहिली, परंतु 10 धावा 4 चेंडूवरती खर्च केल्या, त्यामुळे शेवटचे 2 चेंडू हे देखील या ओव्हरचे खूप निर्णायक आहेत. 23ला 1 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते DCC या टीमची. उडवलाय बॉल साइड स्क्रीनच्या समोर, परंतु त्या ठिकाणी कपिल येत आहेत आणि महत्वाचा झेल तर ड्रॉप झालाय, शिवाय चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकार. अशा पद्धतीचा आणि अशा मोमेंटला झेल ड्रॉप करणं हे कितपत योग्य आहे? इथं जरूर फटका फसला होता, क्षेत्ररक्षक कपिल त्या ठिकाणी आले होते आणि इथं मात्र साधा सोपा झेल ड्रॉप तर झालाय आणि चौकार देखील जातोय आणि तो मुजीब फराचा झेल होता हे देखील विसरून चालणार नाहीये. शेवटचा बॉल 14 धावा आतापर्यंत यावरमध्ये. फुल टॉस आलाय, बीमरचा वापर या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती झालाय आणि इथं जरूर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये काय तरबेज दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा डेफिनेटली होता, कारण कमरेच्या बऱ्याच वरती चेंडू आपण पाहिला आहे आणि त्यानंतर यावेळेला 2 धावा म्हणजेच अतिरिक्त 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं मोठं षटक आता होत चाललंय. स्लोवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न तिथं मात्र जरूर फसला आणि बीमर येणारा चेंडू फ्री हिट. 17 धावा 5 बॉलवरती. शेवटचा बॉल इथं मात्र जरूर वेलच केलं गेलं नाहीये. 1 धाव संख्येवरती सॅटिस्फाईड, स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली जाते मुजीब फर्रास. षटक क्रमांक 2 कंप्लीट आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 31 या अंकावरती. 31 धावा 1 गडी बाद, म्हणजे 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, परंतु धावसंख्येचा ग्राफ आता वेगाने वाढताना पाहायला मिळतोय DCC संघाचा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भावेशचा वापर केला जातोय. आतापर्यंत मोर्चा टीमकडून भावेशनं जरूर प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. पहिलाच बॉल घेऊन येतोय आणि पहिलाच बॉल यावेळेला अलॉंग दी कार्पेट वेगाने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे, जरूर चांगलं क्षेत्ररक्षण झाले, मात्र 2 धावसंख्या थांबवणार नाहीयेत. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते आणि मुजीब फर्रास ची ती आपण जरूर विकेट आली असती, परंतु तो कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे जो हा फलंदाज आहे ना, तो येणाऱ्या क्षणामध्ये 11 चेंडूमध्ये तो जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतोय. कधी आणि कुठल्याही क्षणी आपल्या बॅटिंगनं या ठिकाणी मोमेंटम चेंज करू शकतोय आणि भरपूर वेगाने जो धावसंख्येचा ग्राफ चाललाय ना, तो देखील थांबवण्याची गरज ही सध्या आहे मोर्चा टीमला. 33 धावसंख्या आहेत, 11 चेंडू अजूनही उर्वरित आहेत. पहिली विकेट पहिल्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती आली आणि त्यानंतर मग या दोनही एक्सपिरियन्स खेळाडूने या ठिकाणी काय अफलातून खेळ केलेला आहे DCC टीमसाठी. सध्या भावेश ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगली जरूर गोलंदाजी करत मोर्चा टीमला कमबॅक करून द्यावंच लागेल. भरपूर वेगाने धावसंख्या आतापर्यंत वाढल्यात. बॅट इनसाइड एज होती, यावेळेला घडले काय, 2 खेळाडूंमध्ये तालमेल मात्र पाहायला मिळत नाहीये आणि 2 वेळा या ठिकाणी संधी उपलब्ध होती. एक तर चेंडू जर कॅरी झाला असता तर मग ती कॅच आपण पाहिली असती, तदनंतर जर फेकी चांगली झाली असती त्या ठिकाणी तर मग विकेट आली असती. अशा पद्धतीने 2 संधी या चेंडूवरती उपलब्ध झाल्या होत्या. आणखीन एक वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी भावेश गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये भावेश कडून अशा पद्धतीची गोलंदाजी झाले आणि आता या क्षणी देखील गरज होती या षटकाची. पहिल्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त त्याने जरूर 3च धावा खर्च केलेल्या आहेत. 34 धावा स्कोर कार्डला लागल्यात, 1 विकेट पडली जाते.
मात्र समोर दोन्ही फलंदाजावरती हलकासा दबाव क्रिएट केला जातोय. पुढील बॉल यावेळेला उडवलाय. डिस्टन्स मात्र मोठं क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक अवेलेबल होता आणि आणखीन एक जीवनदान मिळते. घडतंय काय? मोरच्या टीमकडून लगातार मिसफिल्डिंगचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ह्या चुका ज्या आहेत ना त्या टीमला बॅकफुटला घेऊन जाऊ शकतायत. आणि तदनंतर जरूर फिरोज मेमन यांना हे जीवनदान. पूलचा पॉवरफुल फटका होता. थोडीशी उंची जास्त मिळाली गेली होती या चेंडूला, अन्यथा चेंडू ट्रॅव्हल झाला असता. परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब झालंय आणि जीवनदान मिळतंय. ओहो, सुंदर लेंथवरती आणखीन एक चेंडू. फक्त पुश केले जाते या चेंडूला आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो यावेळेला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव ज्या ठिकाणी हवी होती ना त्या ठिकाणी दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न झाला आणि काय अफलातून पद्धतीने दोन्ही फलंदाज विकेटवरती आपल्याला पाहायला मिळालेत आणि 2 धावा सुरक्षित त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 37 धावा, 37 रन. शेवटचा बॉल. काय सुंदर गोलंदाजी. फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात भविष्य गोलंदाजाने. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच होती, कारण पहिली 2 षटकं जर पाहिली तर धावसंख्या थोड्याशा जास्त झाल्या होत्या. स्कोरबोर्ड योग्य पद्धतीने वाढला होता, परंतु या षटकामध्ये भावेशने कमबॅक केले. 37 धावा. शेवटचा बॉल. 37 धावसंख्या आहेत. समोर मुजीब फर्रास. आतापर्यंत चांगली बॅटिंग. 10 बॉलवरती 15 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. मात्र हा चेंडू निर्णायक आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती जरूर फिरोज मेमन यांना आपण पाहत आहे. थोडेसे जरूर फिटनेसमध्ये जरूर थोडेसे योग्य प्रकारे पाहायला मिळत नसले तरी देखील रनिंग बिटवीन द विकेट आज काय कमालीची केले. शेवटचा बॉल वेगाने आणि अगदी खाली राहणारा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि डॉट बॉल बरोबरच षटकाची समाप्ती. वेगाने चेंडू. अगदी मुजीब फर्रासला संपर्क करू दिला नाहीये एवढा वेगाने तो चेंडू निघून गेलाय आणि 3 षटकांचा खेळ आता होतोय समाप्त. 37ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी भावेशने. ती मात्र गोलंदाजी जरूर केवळ 5 धावसंख्येची खर्च जरूर दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोर्चा टीम मॅच मध्ये ऑन. 37 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कपिल वरती जबाबदारी सोपवली जाते शेवटच्या षटकाची. किती धावा शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल. फटका चांगला आहे. जरूर लॉंग ऑफच्या झोनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि मुजीबचा धाव एकच घेण्याचा मनसुबा देखील होता, कारण ज्या पद्धतीचा बॅटर आहे शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. मात्र दुसऱ्या साईडला अवघ्या 5 चेंडूवरती 11 धावसंख्येची एक चांगली इनिंग आतापर्यंत जरूर फिरोज मेमन यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिले आहे. पुढील बॉल. आणखी एक फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू यावेळेला जरूर दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अप्रतिम आहेत. फिटनेस लेवल लाजबाब आहे आणि म्हणूनच यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा एक चांगला प्रयत्न होतोय. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा येत आहेत. 40 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि 4 षटकामध्ये 40+ धावसंख्या या सिच्युएशनला जरूर भरपूर चांगला स्कोर मानला जाऊ शकतोय. हा देखील स्लोवर बॉल. आतापर्यंत जरूर पाहिजे तसा फटका कन्वर्ट करू दिला जात नाहीये तो मुजीब फरासला. मात्र एक चांगली गोष्ट जरूर DCC टीमसाठी की डॉट बॉल मात्र येत नाहीयेत. प्रत्येक बॉलवरती धावसंख्या घेण्याचा एक चांगला मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची मॅच, क्वालिफायरची मॅच आहे, त्यामुळे आता ह्या वेळेला जरूर फिरोज मेमनकडे जर पाहिलं तर इंजर्ड आहे. जरूर अगोदरपासूनच आपण या खेळाडूला इंजर्ड पाहिले आणि ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेटमध्ये लगातार आपण त्याला पाहिलंय की धावत असताना आणि त्याचमुळे थोडंसं इंजर्ड होताना पाहायला मिळत आहेत फिरोज मेमन आणि रिटायर्ड हर्ट म्हणून ते बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सैफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय.
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 ला 1 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते डीसीसी टीम. ऑस्टमच्या बाहेर चेंडू आणि डेफिनेटली वाईडचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. एक अवांतर धाव फलकावरती जॉईंट होईल. 43 रन्स ऑन द बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूवरती जरूर म्हणजे फरासी खास करून नजर या वेळेला जरूर उडवलाय बॉल. एलिमिनेशन पाहायला मिळत नाहीये. 2 खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि इथं चुकी होणार नाहीये. सुंदर झेल त्या ठिकाणी सुमित कडून कॅरी केला गेलाय आणि महत्वाची विकेट मुजीब फर्रास ची ती विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली इनिंग खेळला गेला कारण गरज होती. अरबाजची लवकर विकेट पडली आणि त्यामुळे फिरोज आणि मुजीब या दोन्ही खेळाडूमध्ये चांगली पार्टनरशिप आपण पाहिली आणि अखेरकार शेवटच्या षटकामध्ये एका मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात मुजीब फर्रास बाद होताना पाहायला मिळतोय. सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 19 धावसंख्येची इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. नवीन येणारा फलंदाज फर्रास. शेवटचे 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. मात्र कपिलकडून चांगलं कमबॅक. मागील षटक भावेशचं ते 5 धावसंख्येचे षटक आणि या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावसंख्येचे षटक. काय उत्कृष्ट मागील 2 षटकं ठरली गेलेले आहेत मोर्चा टीमसाठी. शेवटचे 2 बॉल. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडूचे खेळ शिल्लक. हो यावेळेला स्लोवर बॉल बॅटला हलकासा संपर्क झाला होता आणि तदनंतर या चेंडूवरती मिळते ती फक्त 1 धाव. 44 धावसंख्या स्कोर कार्डला लागल्यात. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. सैफ चांगली बॅटिंग करू शकतोय. पहिलाच बॉल फेस करेल आणि तो मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. त्यामुळे हा चेंडू किती निर्णायक आहे या मॅचचा ते मात्र बघावंच लागेल कारण 44 धावा आहेत. एक चांगला स्कोर तर बनलाय परंतु आणखीन एक मोठा फटका जर आला तर मग एक अजूनही चांगला फायटिंग स्कोर या ठिकाणी बनू शकतोय. शेवटच्या चेंडूवरती बॅटची इनसाइड एज आहे. एफर्ट त्या ठिकाणी जरूर दिली जाते आणि प्रयत्न चांगले झालेत कारण या ठिकाणी धावसंख्या थांबवण्याचा तो प्रयत्न होता. एक धावसंख्या किती महत्वाची आहे त्यासाठी तो प्रयत्न झाला. बॅटची इनसाइड एज होती. अगदी विकेटच्या पाठीमागे विनोद मोहितेला चकमा दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जरूर राकेश यांच्या माध्यमातून ते सुंदर क्षेत्ररक्षण आणि तदनंतर 2 धावा 1 विकेट आले. म्हणजेच षटक क्रमांक 4 कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तो 46 या अंकावरती आणि मोर्चा टीमला विजय जर संपादन करायचा असेल तर मग येणाऱ्या 24 बॉलमध्ये 47 धावसंख्येची गरज असणार आहे. ते टार्गेट अचीव होईल का या ठिकाणी मोर्चा संघाकडून कारण 12चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे प्रति षटकामध्ये. गोलंदाजी डीसीसी टीमकडे भरपूर चांगले आहे त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये देखील एक चांगले एंटरटेनमेंट पाहायला मिळेल आणि कोणता संघ सुपर 6 साठी क्वालिफाय करेल ते जरूर बघण्याकरिता आणि ते ऐकण्याकरिता आपण जाऊयात. अक्षय पांडव सर यांच्याकडे मायक्रोफोनवरती करूयात बदल. वेलकम अक्षय पांडव सर.
स्वागत आहे. अंतिम सामना आजच्या रात्रीतला तो आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहताय. महत्त्वपूर्ण सामना आहे. क्वालिफाय होणारा जवार चषक 2026चा पहिला संघ कोण, त्याची चर्चा उद्या रंगणार आहे आणि कुणाचं नाव ते चर्चेमध्ये राहील ते ठरवणारी ही मॅच. 24 बॉलचा खेळ, 47 धावसंख्येचं लक्ष. सुफियान आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सुमितच्या साथीनं कपिल. मोर्चाकडनं आलेले हे दोन फलंदाज ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जबाबदारी तर आहे दोघांच्या खांद्यावर चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याची, धावसंख्येला आकार देण्याची. 47 धावसंख्येचं लक्ष म्हणजे 12 रन पर ओव्हर तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. आणि काय त्या 12 रन पर ओव्हर धाफलकावर जोडणं शक्य होईल की त्यापासून थोडंसं बाजूला ठेवलं जाईल ते इथे आपण पाहणार आहोत. पहिला बॉल घेऊन सुफियान गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सुमितच्या विपक्षात. यावेळेस मात्र बॅटची बाहेरची साईडची कडा घेताना बॉल फ्लाइंग स्लीपमध्ये गेला. तिथे जोपर्यंत बॉलला फेल केला एक सिंगल, ती दाफलकावर घेण्याचा जो इरादा होता तो यशस्वी ठरला. 1 रन दाफलकावर जोडली गेली. षटकातील पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. षटकातील एक चेंडूचा खेळ, तर नंतर एक ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. 12 रन पर ओव्हर तुम्हाला दाफलकावर लावणं गरजेचं आहे आणि 12 रन पर ओव्हर कशा पद्धतीने दाफलकावर लावल्या जातील ते इथे आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सुफियान. प्रत्येक बॉल नंतर थोडीशी व्हीवर रचना ती अख्तोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. लेट नाईट जेही प्रेक्षक स्पर्धेला वॉच करण्याकरता इथे थांबलेत त्या सर्वांचं स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धक जोडले गेलेत आपलंही सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महत्त्वपूर्ण सामना आपण सर्वजण पाहताय. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना जो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय 4 ओव्हरचा सामना आहे, ज्यामध्ये मोर्चा संघाला विजयाकरता 47 धावसंख्येचं लक्ष ते ठेवलं गेलं. त्याचा पाठलाग करताना 2 बॉलमध्ये 2 सिंगल त्या सुफियाननं खर्च केलात. तो सुफियान पुढचा बॉल घेऊन इथे मात्र चांगला बॉल पुढे टाकलं, अगदी वेगावर भर दिला आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेला. सुमित स्ट्रायकर एनकडे बॅट अँड पॅडच्या मधनं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर चेहऱ्यावरची नाराजी ती तिथे स्पष्ट आपल्याला दिसली. कारण सुमितकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीमला. विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे तर मग सुमितची बॅट चालणं ती टीम करता खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळेस फक्त बॅट उगारली, सोडून दिलं. पंचांवर तिथे भरोसा दर्शवला, मात्र तिथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर बॉल. शफल होता बॅटर तिथे आणि त्यामुळे हा फेअर बॉल असा इशारा इथे येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 बॉलचा खेळ, 2 ही धावसंख्या दाफलकावर आहे. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढे खेळवलं, खाली राहिला, फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. चांगली गोलंदाजी ती सध्या होताना पाहायला मिळते. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरच टाकायचं आहे. तिथे फलंदाजाला कुठलीही मोकळीक द्यायची नाही आहे. या इराद्यानं गोलंदाजी सुफियान सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतोय. पुरता अडचणीमध्ये आणतोय, शांत ठेवतोय आणि बंदिस्त करत असताना चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. अपील आहे, मात्र ते अपील तिथे जुगारले गेले. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना आपण पाहिलाय. ओव्हर झाली आहे समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाऊट लॉस टीम मोर्चा 2 आकड्यावर 47चा पाठलाग करत असताना आता येणारे 18 बॉल आहेत आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 45. इथे शेवटच्या बॉलवर कॅच आहे की नाही ते चेक केलं जात आहे.
नॉट आउट. तिथे बॅटर सेफ आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ. तदनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ही धावसंख्या धावफलकावर आहे. मुजीब फराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आले. 15 रन पर ओव्हर त्या इथनं विजयाकरता धावफलकावर लावायचे आहेत. कशा पद्धतीने लावल्या जातील ते आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल कमी गतीचा, त्यावर आघाताचा प्रयत्न. बॉल हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. कॅच झालाय कॅरी. विकेट क्रमांक 1. पहिला झटका टीम मोर्चा संघाला. फलंदाज बाद. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. खेचून मारण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून दूर खेळले, त्यामुळे चेंडूने उंची गाठली. लांबी मिळाली नाही आणि तिथे एक चांगला झेल तो संपन्न झाला. विकेट मिळाली. खेळाडू बाद. हे बघा तिथे पुन्हा एकदा तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. खेचून मारण्याचा इरादा होता, मात्र शरीरापासून खूप जास्त दूर न खेळलं, त्यामुळे उंची मिळाली, लांबी नाही. नवीन बॅटर काझीम आलेत. काझा यांना मैदानाच्या आतनं विध्वंसकतेने खेळ करावा लागेल. अगदी रौद्र अवतार तो आपल्या मैदानात दाखवावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्याचाच प्रयत्न काझाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. मुजीब फरास गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर स्ट्रायकर एंडकडनं फलंदाज काझीम, ज्याला आपण स्ट्रायकर एंडकडनं पाहताय. चांगला बॉल मुजीबचा इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ब्रेक टाकला होता आणि इथे अगदी बॅटच्या खालून हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर बोटं ती फिरवली गेली आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलंय. काझीम पहिला बॉल तो इथे खेळत होता आणि तो जर आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट झालाय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय बॉल. डान्सिंग ग्राउंड ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न असफल राहिलाय. सलगचा दुसरा बॉल काझीमच्या बॅटमधनं विकेट कीपरच्या हातात. आता मात्र प्रेशर वाढलंय मोर्चा संघावरचं. काय बॉल टाकला, एक बॉल बाहेरनं आत आला, एक बॉल मधल्या स्टंपवर पडला आणि तिकडनं बाहेर निघाला. त्यामुळे फलंदाजीच्या डोक्याबरोबर खेळण्याचं काम ते मुजीब फरास मैदानाच्या हातनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची हाताळणी करताना फलंदाजाला रोखलं जात आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पायावरचा बॉल होता, तिथे शॉर्ट फाईन लेग घेतला गेलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलंय एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सर करत असताना जाऊन पोचते येते 3 या आकड्यावर. 1.4चा खेळ, तर नंतर फक्त 3 धावा धावफलकावर आहेत. फलंदाजांना कुठलीही मोकळीक ती आतापर्यंत दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची. धावसंख्या पूर्णपणे शांत स्थिर. 1.4 नंतर 3 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. मुजीब पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कमी गतीनं स्लोवर वनचा वापर. हे हत्यार खूप चांगल्या पद्धतीने वापरले मुजीब फरासनं, मात्र यावेळेस बॉल सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळला आणि त्यामुळे चौकार तो परावर्तित झालाय. सुमित स्ट्रायकर एंडकडे होता. यावेळेस खोलू टप्प्याचा बॉल अगदी पंचाच्या डोक्यावरनं तिथे खेळला गेला आणि त्यानंतर प्रयत्न जर झाला चेंडूला स्टॉप करण्याचा, मात्र तो असफल राहिला. बॉल सीमारेषा पलीकडे गेला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 37 या आकड्यावर. एखादा मोठा फटका आला तर थोड्याशा आशा पल्लवित होऊ शकतात. या बॉलवर एखादा मोठा फटका जर सुमितच्या बॅटमधनं इथे येतोय. 47चा टार्गेट आहे. अजूनही 40 धावा ज्या धावफलकावर तुम्हाला जोडायच्या आहेत, ज्याकरता तुमच्याकडे 13 चेंडू ते शिल्लक आहेत. यावेळेस फटका तो चांगला खेळलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाची निवड केली आहे, त्यामुळे माघारी परतावा लागेल फलंदाज सुमितला. विकेटचं बदन. खेळाडू बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न सुमित इथे करत होता. ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाला, मात्र हा बॉल जेवढ्या दूर त्याला मारायचा होता तेवढ्या दूर त्याला मारणं शक्य झालं नाही. तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळून बसला आणि माघारी परततोय. आता येणारे 12 बॉल 12 बॉल ते इथनं शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये विजय करता जर आपण पाहिलं तर 40 धावसंख्येचं लक्ष आहे. पर ओव्हर 20च्या सरासरीनं 40 धावा ज्या धावफलकावर जोडायच्या आहेत. DCC आणि मोर्चा या दोन टीममध्ये हा संघर्ष सध्या आपण मैदानाच्या आतनं पाहतोय. क्वालिफाय होणारा पहिला संघ तो या मॅच नंतर आपल्याला कळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ तो बाकी राहतोय आणि
2 ओव्हर नंतर पहिला संघ जो विजेता ठरेल या स्पर्धेचा आजच्या रात्रीचा सैफ गोलंदाजच्या ट्रॅकवरनं सज्ज होतं. इथे पहिलाच बॉल तेच थर्रार प्रचंड वेगानं विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं हाताळला गेला. डॉटच्या स्वरूपानं इथे चेंडू तो विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपानं आलाय. पुढचा बॉल इथे मात्र काजाच्या बॅटमध्ये बॉल यायला तयार नाहीये. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ती जाऊन पोचते 8 या आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉल खेळलेत काझिमनं आणि त्यामध्ये फक्त एकच धाव बनवली. 3 बॉल त्याच्या बॅटमधनं विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. येणारे बॉल शिल्लक आहेत. इथनं 11 या 11 बॉलमध्ये विजयाकरता 39 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. इथे मात्र चांगला फटका पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एकच रन मिळेल. एकेकाना आता भागणार नाही, कारण या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला जे लक्ष समोर ठेवलं गेलं होतं त्यापासून तुम्ही खूप दूर राहिलात. सिंगल डबल स्ट्राईकला रोटेट होणं गरजेचं होतं. तिथे सिंगल डबल त्या रोटेट झालं नाही. प्रशांत जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, बंटी बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी इथे करतील. या सिच्युएशनमध्ये आक्रमकतेशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. या षटकार तीच भाषा तुम्हाला मैदानात बोलावी लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न नसेल, एकावरच इथे मानावं लागेल समाधान. ज्या एकच्या मदतीनं जाफलक पुढे सरकत असताना एकेरीकडनं दुहेरी पोचली आहे. मात्र खूप खडतर प्रवास राहिला या दाफलकाचा एकेरीकडनं दुहेरीकडचा, कारण जवळपास 15 बॉल लागलेत या 10 धावा दाफलकावर लागण्याकरता. ऑफ्टरमधनं अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये इथे भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 11 या आकड्यावर. 9 बॉलमध्ये बनवायचे 36. त्यावेळेस मात्र काझिम एक चांगला फटका तो खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 12 या आकड्यावर. 8 मध्ये 35 बनवायचे आहेत. त्यामुळे 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळणं ते या मॅचमध्ये आता खूप जास्त गरजेचं बनलंय. एक तर आलाय हा बॉल मिडल ऑफ द बॅट आणि स्वीट व्हॉइस सह चाललाय दूर सीमा रेषा पार. दमदार पॉवरफुल हिट षटकार. आणखी एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये अशा पल्लवीत होऊ शकतात. बंटीच्या बॅटमधनं हा मोठा फटका तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सैफ तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बंटी यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहताय. शेवटच्या बॉलवर काय इथे होईल ते आपल्याला बघायचं. इथे मात्र सलग दुसऱ्यांदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉल टॅप करत चाललाय. जोपर्यंत फील्ड केला 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 28 या धावसंख्येचं लक्ष. सहा बॉलचा खेळ तो बाकी आहे आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता 28 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. पहिला बॉल हवेत आहे. मुजीब फराज डाऊन दी बॉल, टेक द कॅच आणि इथे विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळत आहे. माघारी परतावं लागेल फलंदाज बंटीला. ज्या आशा पल्लवीत केल्या होत्या त्या फलंदाजाला इथे माघारी परतवलंय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामधनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा मनसुबा होता आणि तो ठरलाय फोल.
यावेळेस मात्र हा बॉल तो हवेत आहे. पुढेच एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच कॅरी उरली येते आता फक्त औपचारिकता. अगदी निर्विवाद वर्चस्व या मॅचवर प्रस्थापित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोर्चा संघ जिथे पूर्वार्धामध्ये खूप चांगलं कमबॅक केलं, मात्र उत्तरार्धामध्ये ते कमबॅक करणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यामुळे ही मॅच आता हातातनं निसटत असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा फटका तो ऑनसाइडला वन बाउन्सनं चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं विजयापर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण आहे, कारण थोडंसं उशीर झालेत. या पद्धतीचे मोठे फटके ते खेळणं, वन साइडेड मॅच ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ, विजयाकरता 24 धावसंख्येचं लक्ष्य. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे चौकार तो परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या ती वाढतीये, मात्र विजयापर्यंत पोहोचणं ते शक्य होणार नाही. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, आघात केला गेला. दोन बॉल आणि 20 धावसंख्येचं लक्ष्य. इथे कमी गतीनं ऑफ ब्रेक टाकलाय आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल आहे, जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. जवार चषक 2026 पहिली रजनी, पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतनं क्वालिफाय होणारा पहिला संघ या स्पर्धेतला मिळतोय. नाव आहे DCC. DCC या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम मोर्चा. इथे खूप चांगला खेळ आपण सर्वांनी आज रात्रीमध्ये एन्जॉय केला. जव्हारच्या शहरी मधले हे सर्व संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्यामध्ये DCC संघाने आज मारली या बाजी. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि त्यानंतर आजच्या रात्रीचा खेळ तो इथे समाप्त होणार आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मुजीब फरास.